सामान्य मासिक पाळी ही 2 ते 7 दिवसाची असतो, ठीक आहे. आणि प्रत्येक दिवशी 30 ते 40 ml एवढा ब्लड लॉस होतो नॉर्मल मासिक पाळीमध्ये. म्हणजे ॲव्हरेज पकडलं तर या एका आठवड्यामध्ये पेशंटला 80 ml एवढा ब्लड लॉस होत असतो. आता हे आहे सामान्य किंवा नॉर्मल मासिक पाळी. या व्यतिरिक्त जर पेशंटला जाणवत आहे की 2 दिवसापेक्षा कमी पाळी आहे किंवा 7 दिवसापेक्षा जास्त दिवस पाळी राहत आहे आणि त्याच्यासोबत जो ब्लड लॉस आहे म्हणजे जो 80 ml एका हप्त्यामध्ये जो ब्लिडिंग व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ब्लिडिंग होत आहे, म्हणजे एकंदरीत पकडलं की त्या पेशंटला 1 ते 2 तासामध्येच जर पॅड भरत आहे, त्याच्यासोबत रक्ताच्या गाठी पडत आहे, पेशंटला वीकनेस येत आहे, चक्कर येत आहे, तर हे सगळे असामान्य सिम्पटम्स आहेत ज्याच्यामध्ये मासिक पाळी म्हणजे नॉर्मल नाही आहे, ती असामान्य आहे. तर या संबंधित आपल्याला काही महत्त्वाच्या तपासण्या कराव्या लागतात आणि त्याच्यासोबत एक ट्रीटमेंट पण घ्यावं लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन, महत्त्वाच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा लागेल.